नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या माता लक्ष्मीचा वार असणार आहे। तर उद्या कोणत्या सेवा करायच्या, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकमची जी आपल्याला सेवा करायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि उद्या तुम्हाला अर्चन करायचं आहे, पण ते कशाने करायचं आहे त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर उद्या आहे शुक्रवार, माता लक्ष्मीचा वार आहे आणि आपल्याला उद्या तुमच्याकडून काही नसेल होत तर तुम्हाला निदान सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा, नाहीतर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करा आणि दुसरं काही होत नसेल तर कुमकुमार्चनची सेवा करायला विसरू नका। आणि महालक्ष्मी अष्टकम जे आहे त्याचं 16 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे। तर तुम्ही रोज करत असणार नसणार, पण तुम्हाला उद्या शुक्रवार असल्याने तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे 16 वेळेस पठण करायचं आहे, कारण अतिशय प्रभावशाली सेवा आहे। आणि त्यासोबत तुम्हाला उद्या शुक्रवार असल्यामुळे लवंगांचं अर्चन तुम्हाला करायचं आहे। लवंगा सगळ्यांना माहिती आहे, तर लवंगा तुटल्या नसाव्या, तर अख्खल्या लवंगा घ्या। कुंकवाचं अर्चन तर करायचंच आहे, पण त्यासोबत तुम्हाला लवंगांचं अर्चनसुद्धा उद्या करायचं आहे। तर ही एक सेवा करायला विसरू नका। कुळदेवीच्या भरपूर काही सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आहे, सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे, महालक्ष्मी अष्टकम आहे, कुमकुमार्चन आहे, ललिता सहस्रनाम आहे, कनकधारा स्तोत्रम आहे, याचं तुम्ही पठण करू शकतात। तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।